जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66. पाथर्डी तालुक्यातील मढी या ठिकाणी फुलोरबाग यात्रेनिमित्तानं राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो कावडधारकांनी पवित्र जलानं चैतन्य कानिपनाथांच्या संजीवन समाधीला जलाभिषेक केला. गंगामाई की जय, हर हर महादेव, अलख निरंजन, चैतन्य कानिपनाथ महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. चैतन्य कानिपनाथ यात्रेचा शेवटचा टप्पा पारंपरिक उत्साहात आणि शांततेत पार पडलाय. बुधवारी सायंकाळी निशाण भेटीचा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. विश्वस्त समितीच्या नियोजनामुळे यंदा कावडधारकांना कोणताही त्रास न होता जलाभिषेक करता आल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. फुलोरबाग हा यात्रेतील अंतिम टप्पा असतो. मढी परिसर जयघोष आणि डफ ताशांच्या निनादानं दुमदुमून गेला. निवडुंगे शिवारामध्ये यात्रा संपल्यानंतर मानाची निशाणे आणि कावडी लक्ष्मी आई मंदिराजवळ आणण्यात आल्या. त्याचवेळी गडावरून पंचधातूचा प्रतिकात्मक घोडा आणि पालखी निशाण भेटीसाठी दाखल झाली. निशाणाचं टोक पालखीला स्पर्श होताच भाविकांनी जय जयकार करत वातावरण भारावून टाकलं. पालखी मिरवणुकीदरम्यान नवस्फूर्तीसाठी लहान मुलांना पालखीसमोर झोपवून कावड ओलांडण्याची प्रथा पार पडली. प्रदक्षिणा मार्गावर ग्रामस्थांनी सडा रांगोळ्यांनी स्वागत केलं. सकाळपासूनच हजारो कावडधारकांनी जलाभिषेकासाठी रांगा लावल्या. यंदा मानपानावरून होणारे वाद टाळण्यासाठी देवस्थान समितीनं कावड यात्रेचं नियोजन बदलून पूर्ण दिवस कावडधारकांसाठी राखीव ठेवला. त्यामुळं कोणताही गोंधळ न होता यात्रा सुरळीत पार पडली. गुढीपाडव्याच्या पहाटे सुगंधी उटणे लेपन आणि महापूजेनंतर यात्रेची सांगता होणार आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथूनही भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले. तेलंगणातील बंजारा समाजानं निशाण भेटीदरम्यान पारंपरिक नृत्य सादर करत आपली सेवा अर्पण केली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.